हद्दीतली लोक ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही, कायदा कसा धाब्यावर बसवावा, कायद्याचे सत्तेचा गैरवापर कसा करावा, एक दहशत निर्माण करण्यासाठी अकलूज शहराध्यक्ष इथं येऊन थांबलेले आहेत 100 मीटर लाईनच्या आत, आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्यांचे इथं थांबलेले आणि पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आहे. वास्तव इथली मतदारच नाहीत, कोणत्या पद्धतीची दहशत पसरवण्याचा प्रश्न ती मंडळी या ठिकाणी येऊन करत आहेत मला समजत नाही. एवढं स्वतःवर जर कॉन्फिडन्स असेल तर घरी बसून बघावं सगळं त्यांनी. झिंजेवाडीला पण असाच प्रकार घडलाय, काय बोगस मतदान सर्वे करताना यांचे सगळीकडे लॅपटॉप घेऊन बसलीत माणसं प्रत्येक बूथच्या बाहेर, आणि एक वेगळा प्रकार करायचं काम या तालुक्यामध्ये चाललेलं आहे. काय म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे, आपलं काम जर काम जर केलं असेल, यांनी विकास कामं केली असतील तर हे कोणत्या पातळीला जाऊन करायला लागले हे लक्षात येते. हार यांच्या इथंच लक्षात यायला लागली. काही छोट्या मशीन आणल्यात, कशाचा का वापर होतोय त्यातून? मशीनमधनं काय नक्की चाललं जातं? आता ते आमच्या लोकांनी काही ठराविक ठिकाणी पकडलेले आहेत. परत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग काही विशेष कारवाई करताना दिसत नाही. तरी पण आम्ही लढा शेवटच्या क्षणापर्यंत